बऱ्याचदा असं होतं की सिनेमा लागतो आणि तो सोमवारी दिसत नाही आपल्याला, पण आमचा हा सिनेमा आजही दिसतोय. सो त्याचा एक आनंद आहे, लोक पाहतायत याचा आनंद आहे. असं असं वाटतं ना की यार मी खरं सांगतो, मला आता असं वाटतं की यार एखादं कोणीतरी फोन करून सांगावं, भाई 31 जानेवारीला परत तुझा एक सिनेमा लागतोय की म्हणजे आजपर्यंत प्रेक्षक म्हणून मी पाहत असताना स्वप्नील सरांनी आजपर्यंत न केलेलं कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 2024 संपलं आहे, 2025 आपल्या भेटीला आलं आहे. 24 ज्या पद्धतीने मराठी चित्रपटांसाठी धमाकेदार होतं, तसंच 25सुद्धा असणारच आहे. सुरुवात तर झालीच आहे. प्रणवच्याच चित्रपटाने या 2025ची सुरुवात झाली आहे. पुढच्या आठवड्यामध्येच प्रणवचाच नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, जिलबी. किती भारी वाटतं. पहिला दिवस आपल्या चित्रपटातून होतो आणि पहिलं वर्ष भाई आपल्यासाठीच असणार आहे. काय सांगशील त्याबद्दल? आपल्यासाठी असणार आहे, हे जर झालं तर मजा आहे. नक्कीच. आणि टचवूड आणि सिनेमे दोन्ही उत्तम आहेत, अप्रतिम सिनेमे आहेत. पहिला सिनेमासुद्धा प्रेक्षकांसाठीचा सिनेमा आहे, जो परेश मोकाशींचा आहे, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, जो अजून सुरू आहे चित्रपटगृहांमध्ये. बऱ्याचदा असं होतं की सिनेमा लागतो आणि तो सोमवारी दिसत नाही आपल्याला, पण आमचा हा सिनेमा आजही दिसतोय. सो त्याचा एक आनंद आहे, लोक पाहतायत याचा आनंद आहे. आणि त्यानंतर लगेचच जिलबीसारखा एक अतिशय मोठा सिनेमा पुन्हा एकदा माझाच प्रेक्षकांच्या भेटीला येतो 17 तारखेला. सो मला असं वाटतं ही खूप अतिशय मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंद देणारी गोष्ट आहे आपली, की यार आपलेच दोन मोठे सिनेमे येत आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चरचा हा सिनेमा आहे आणि इतकं मोठं हिंदीतलं नाव, आणि आज त्यांचा तसं प्रोड्युसर म्हणून, सोलो प्रोड्युसर म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सो त्यांना तो सिनेमा करावासा वाटणं, त्यांनी त्या लार्जर स्केलवरती तो करणं आणि त्याच्यात आपल्याला काम करायला मिळालं. सो ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे सगळं ड्रीमी आहे हे सगळं. असं वाटतं ना की यार मी खरं सांगतो, मला आता असं वाटतं की यार एखादं कोणीतरी फोन करून सांगावं, भाई 31 जानेवारीला परत तुझा एक सिनेमा लागतोय की सो मला ना असं वाटतं की सतत प्रेक्षकांच्या भेटीला आपण राहिलं पाहिजे. नाटकाच्या निमित्तानं मी जातोय, पण मला असं वाटतं की सिनेमा सुद्धा आपला आला पाहिजे आणि त्या निमित्तानं आपण भेटत राहू द्या, त्याच्यामुळे अजून मजा. बरं, तर सिनेमामध्ये ना सगळ्याच तुझ्या सोबतीला ना तुझ्यासारखे स्टार वेडे, असे कामाच्या बाबतीमधले वेडे असे सगळेच कलाकार आहेत. स्वप्नील दादा असेल, प्रसाद दादा असेल, त्यांची ना एक छवी आपल्या डोळ्यामध्ये बसलेलीच आहे. मग ते कामाच्या निमित्ताने सुद्धा असेल किंवा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. प्रणव रावराने या व्यक्तीला सामान्य व्यक्ती म्हणून तो या दोन पात्रांच्या किंवा या दोन व्यक्तींच्या सिनेमामधील पात्रांकडे कशा पद्धतीने बघतो? कारण का स्वप्नील दादासोबत तू काम केलंस, प्रसाद दादासोबत तू पहिल्यांदा काम करणार आहेस, पण एक असताना बॅक ऑफ द माइंड की आपल्याला स्वप्नील दादा तर चॉकलेट बॉय, प्रसाद दादा दिसला तर धीर गंभीर असा, पण प्रणव रावरानेला सामान्य व्यक्ती म्हणून ह्या दोन कॅरेक्टरकडे कशा पद्धतीने बघतोय? दोन्ही वेगळी कॅरेक्टर आहेत. म्हणजे आजपर्यंत प्रेक्षक म्हणून मी पाहत असताना स्वप्नील सरांनी आजपर्यंत न केलेलं कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला आजपर्यंत मिळालेलं कॅरेक्टर आपण करूया असं म्हणून लोक घुसतात त्याच्यामध्ये, पण प्रॉब्लेम असा असतो ना की ते किती जमतंय ही पुढची गोष्ट असते. त्यामुळे स्वप्नील सरांनी केलेलं हे पात्र हे माझ्यासाठी अतिशय वेगळं आहे, पण मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे आज मी खोटं नाही बोलत आहे याच्यात, मी कधीच खोटं बोलत नाही, पण मी कॅमेरासमोर आहे म्हणून नाही, पण अतिशय मनापासून सांगतोय की स्वप्नील सरांनी हा केलेला त्यांचा बेस्ट रोल आहे. त्यांचं लुक बघा, त्यांचे डोळे बघा, आपल्याला कळतं यार की यार हे चॉकलेट बॉय नाही आहे वो. हां, तुम्ही फसाल हे कराल तर. आणि त्याचे डायलॉग्स पण आहेत त्याच्यामध्ये. सो स्वप्नील सरांबद्दल सांगायचं झालं तर हे झालं की वेगळा रोल ते निश्चितपणानं करतात. प्रसाद दादाबद्दल सांगायचं झालं ना, तर मी प्रसाद दादाबद्दल फार तुम्हाला सांगणार नाही, कारण प्रसाद दादाचं ना एक मेजर याच्यामध्ये ना एक तुम्हाला सरप्राईज आहे. सो ते ना, पण ते मी जर आता फोडलं ना तर काय होईल माहिती आहे, हे आमचे जे मेकर्स आहेत ना ते सगळे मिळून मला फोडतील. त्याच्यामुळे मी आता ते अजिबात सांगू शकत नाही, पण मी सांगतो तुम्हाला, प्रसाद दादा सरप्राईज पॅकेज 110% या सिनेमामध्ये आहे. आणि त्यांनीही केलेली त्याच्यासाठी सुद्धा हा चॅलेंजिंग रोल होता म्हणून, आणि तो तुम्ही पहा, त्यांनी केलेलं काम तुम्हाला निश्चितपणानं आवडेल. म्हणजे जेव्हा ना ट्रेलर लॉन्च सोहळा आपला पार पडत होता ना, तेव्हा प्रत्येकजण बोलत होता की या सिनेमामध्ये किंवा सगळ्या सिनेमामध्ये हिरो हिरोईन कोण नसतं, तर सगळ्यात पहिला हिरो असतो तो म्हणजे स्क्रिप्ट, बरोबर, सिनेमाचं लिखाण आणि सिनेमाची गोष्ट. प्रणव रावराणे हा कलाकार आणि एक सामान्य व्यक्ती, जिलबी, ह्या सगळ्या एकंदरीत स्क्रिप्ट कशा पद्धतीने बघतो? मी अतिशय
आश्वासक पद्धतीने याच्याकडे बघतो. कारण काय आहे माहिती आहे का, आपण ना नेहमी म्हणतो की यार सस्पेन्स आपल्याकडे येत नाही आहे, थ्रिलर आपल्याकडे होत नाही आहे, बरोबर आहे की नाही. सो मर्डर मिस्ट्री आपल्याकडे होत नाही फार झाले तरी ते चांगल्या चांगला पद्धतीने सक्सेस होत नाही किंवा त्यांना तेवढं मिळत नाही, बजेट नाही मिळत. इकडं बघा ना तुम्ही, ह्या सगळ्याच गोष्टी इकडे आहेत. त्याचबरोबर या सिनेमामध्ये आनंद पंडितसारखं एक मोठं नाव आहे की जे सिनेमासाठी जगतात आणि ते सिनेमा करतात, मोठ्या स्केलवरती करतात. आमच्याकडे कुठल्याही गोष्टीला कमतरता नव्हती. मग ॲक्शन सीन्स करण्यासाठी सुद्धा बाहेरनं स्पेशली माणसं बोलवण्यात आलेली होती. हां, इथले इथे काहीतरी करूया, मराठी आहे रे उनको, असं नाही. तर उलट त्यांनी मराठीतला माझा पहिला प्रोड्युसर, सोलो प्रोड्युसर म्हणून पहिला सिनेमा आहे. त्यांनी खूप सिनेमे केलेत, पण सोलो प्रोड्युसर म्हणून सो त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड केल्या. सो मला त्याच्यामुळे असं वाटतं ना की ही अतिशय आश्वासक फिल्म आहे. याची स्क्रिप्ट, ह्याचे डायलॉग्स खूप अप्रतिम आहेत. मी डायलॉग्स ऐकले बऱ्याचदा काय होतं ना, डायलॉग्स आपल्याला असे मुळमुळीत असतात, तसे नाही आहेत. यातले डायलॉग्स आहेत ना, ते प्रत्येक सामान्य माणसाला, अँग्री यंग मॅन आपल्याला पाहायला आवडायचं माहिती आहे ना, सो प्रत्येकाला तो अँगर याच्यामध्ये पाहायला मिळेल. सो त्याच्यामुळे स्क्रिप्ट म्हणून पण ही अप्रतिम स्क्रिप्ट आहे आणि खऱ्या अर्थाने स्क्रिप्ट हिरो आहे. गोल 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 तुम्हाला फिरवत राहील फिरवत राहील फिरवत राहील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही गोल गोल फिरत फिरत जाल ना, तर तुम्ही वरती गेल्यानंतर हिल स्टेशनवरती जाल आणि तुम्हाला एक अप्रतिम व्ह्यू खालती पाहायला मिळेल. सो त्याच्यामुळे प्लीज चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पहा. खूपच रंग खूप भारी वाटतंय. तुर्ताच मी इथे थांबतो कारण मला असं वाटतंय की या सिनेमापासून ना मराठी सिनेमासृष्टीमध्ये कॉप युनिव्हर्स तयार व्हायला सुरुवात होऊ शकते. हे बोलायला काही हरकत नाही, कारण का खूप सारे युनिव्हर्स आपल्याकडे आहेतच आहेत, पण कॉप युनिव्हर्स अद्याप नाही आहे. म्हणजे मला आठवते की महेश सर जेव्हा महेश सरांच्याच काळामध्ये तो कॉप युनिव्हर्स होता. प्रत्येक सिनेमामध्ये महेश सरच कॉप असायचे, पण या सिनेमापासून ती सुरुवात, तुला असं बोलायला काही हरकत नाही. तुर्तास मी इथे थांबतो. धन्यवाद. खूप गोड आपल्या गप्पा झाल्यात. नेक्स्ट टाइमला आपण इंटरव्ह्यूसाठी नाही तर फक्त आरामात चिल बसून गप्पा मारण्यासाठीच भेटू. तोपर्यंत धन्यवाद तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. अरे थँक्यू 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 यार. आणि तुझ्यावर गप्पा मारल्यानंतर माझ्या सगळ्यांवरच गप्पा मारल्यानंतर मला मजाच येते. सो यार मजा आली. 2 वेळा आपण या वर्षाच्या सुरुवातीलाच भेटतोय. सो मला असं वाटतं वर्षभर भेटत राहतात. नक्कीच 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 नक्कीच.